आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहेत, काय प्रकरण आहे? मी बली महाराज भगतवाडी चिरवाडी कुळवाडी ह्या ग्रामस्थातर्फे या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचे जे ग्रामपंचायतमध्ये जे काही कारभार चालला आहे मनमानी चाललेला आहे। आज 3 महिन्यामध्ये 25-26 लाख रुपये उचलून पैशाचे पार बेकार विल्हेवाट लावलेली आहे आणि आज 2 वर्ष झालं, 2024 आणि 2025 हे 2 वर्ष पूर्ण गेली। बऱ्याच वेळेस आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी कलेक्टर ऑफिसला बी आलो, पुन्हा पंचायत समिती, जिल्हा परिषद, पोलीस स्टेशन हे सर्व काही केलेलं आहे। पण कायद्यानं ग्रामसेवकांना जो भ्रष्टाचार केलेला आहे ते भ्रष्टाचार सिद्ध होऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। भ्रष्टाचार सिद्ध होऊन सुद्धा कारवाई झालेली नाही आणि गावामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी एवढ्या असताना सुद्धा गावचं कामकाज सोडणे, फक्त ग्रामपंचायतीचा पैसा उचलणे, स्वतःसाठी खर्च करणे, अशा पद्धतीने तिथं कारभार चाललेला आहे। त्या कारभाराला आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आता कलेक्टर साहेबाला ऑफिसला दिलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना बी लेटर दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे आणि शिवसाहेबाला बी दिलेला आहे, उमरग्यातील बिडू कलेक्टर यांना बी दिलेला आहे, उपविभागीय अधिकाऱ्याला बी अर्ज दिलेला आहे। आता एवढं करून बी जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या 26 तारखेला आम्ही आमच्या ग्रामस्थातर्फे भगतवाडी, चिरेवाडी आणि कोळेवाडी ह्या 3 गावच्या ग्रामस्थातर्फे संपूर्ण ग्रामस्थ घेऊन आमरण उपोषण करणार आहोत। जुनी ग्रुप ग्रामपंचायत आईपाटी कोळेवाडी ते करणार आहोत। आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची काय मागणी आहे। काय भ्रष्टाचार नेमकं काय केलं? भ्रष्टाचार नालीच्या कामामध्ये, रस्त्याच्या कामामध्ये आणि CCTV कॅमेरे आलेले होते, CCTV कॅमेरे सुद्धा व्यवस्थित बसवायला नाहीत आणि 3 वाड्याचा ग्रामपंचायत एकत्र असल्यामुळं फक्त तिने आपापल्या गल्ली बोळाचा विकास केले, बाकीचे काय नाही। जिल्हा परिषदच्या शाळा गळत्यात, अंगणवाड्या गळत्यात, तिथं बी काही कामकाज केलेलं नाही पण पैसा उचललेला आहे। हातपंप दुरुस्त करत नाहीत पण पैसा उचललेला आहे, रस्त्याला बल्ब नाहीत पण पैसा उचललेला आहे, रस्त्याची कामं झालीत पण पैसे उचललेले आहेत, काही बोगस बोर मारलेले आहेत त्या बोरचे पैसे उचललेले आहेत। असं अनेक कामामध्ये फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार। उस्मानाबाद आपलं धाराशिव जिल्ह्यामध्ये 1 नंबरला बी म्हटलं तर आमचं गाव भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरला म्हटलं तरी बी चालेल, अशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे। तर म्हणलं की त्यांच्यावर ते पुरावे झाले, ते सिद्ध झाले पण कारवाई केली नाही, नेमकं कुठल्या स्वरूप किती लाखाचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे? किती लाख? 2 ते 2.5 लाखाचा भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे। कोणत्या वर्षी? 2024 मध्ये कारवाई केली नाही का? कारवाई झालेली नाही, पत्र काढून बी कारवाई झालेली नाही, न्याय मिळालेला नाही आणि ग्रामस्थ आज आम्ही साधी भोळी माणसावर काम करून खाणारी माणसावर बेरोजगार। सुभाष वाघमोडे, भगतवाडी, कोळेवाडी, चिरेवाडी ग्रामस्थ। सर, गेली 5 वर्षापासून ग्रामपंचायत आहे, 5 वर्षापासून भ्रष्टाचार केला जातो। पहिलं 2-2.5 वर्षामध्ये ग्रामसेवक होता, त्या ग्रामसेवकांना सुद्धा न काम करता लाखो रुपये उचलले आहेत। ते आम्ही पाठपुरावा करून उपोषण केलं, वाचन केलं, समजा करून ही अधिकाऱ्यांना चौकशी केली, पण चौकशी करत असताना योग्य चौकशी केलेली नाही। समजे असं चौकशी केली की समजे झाकरत फक्त अधिकाऱ्याला कसं पाठीमाग घालता येते, ती चौकशी तशी केली आणि 2.5 ते 2 लाखाचा हे काढले, रिकव्हरी काढली। शिवसाहेबांना त्यांनी पत्र काढले, BDO साहेबाला दिले की बाबा ह्या माणसाकडनं ग्रामसेवकाकडनं ही रिकव्हरी भरून घ्या, तर पण सुद्धा